असं असलं तरी पण हल्लेखोर अतिरेक्यांचा तपास अद्यापही पूर्ण झालेला नाही हेच खरं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आदिल हुसेन ठोकर, अली उर्फ तल्हा आणि हासिम मूसा उर्फ सुलेमान यांची नावं जाहीर करण्यात आली होती. त्यांच्यावर 20 लाखाचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. मात्र प्रश्न हा आहे की हे तीनही दहशतवादी सध्या कुठे आहेत. त्याचं उत्तर एका अंदाजानुसार पहिली शक्यता अशी व्यक्त केली जाते की हे किश्तवाडच्या जंगलामध्ये लपलेले असू शकतात. दुसरी अशी शक्यता आहे की हे त्रालच्या घनदाट जंगलामध्ये लपलेले असू शकतील, जेणेकरून त्यांना आपापसात संपर्क ठेवणं शक्य आहे. मात्र त्यांचा बाहेरच्या जगाशी संवाद संपर्क हा जवळपास तुटलेला आहे. सध्याच्या घडीला ही माणसं एकतर पाकिस्तानात पळालेली असतील किंवा त्रालच्या घनदाट जंगलामध्ये लपलेली असू शकतात. या दोघांनी जे दहशतवादी आत आले होते त्यांना राहायला जागा दिली. ढोक म्हणजे एक टेम्पररी घर असतं ज्याच्यामध्ये गुज्जर किंवा बकरवाल ज्यावेळेला आपली जनावरं चरण्याकरता घेऊन जातात डोंगरांच्या वरती, तर तिथे काही काय राहतात. तर या टेम्पररी घरामध्ये तरी त्यांना राहायला जागा दिली. याच्याशिवाय त्यांना अन्न पुरवठा केला, पाणी पुरवठा केला आणि त्यांचं दहशतवादी कृत्य करण्यामध्ये मदत केली.